जो आदमी जिसने कभी कोई वीडियो पेश नहीं किया, वो आदमी जिसने कभी कोई आइटम पेश नहीं किया, वो आदमी जिसने कभी हाथ फैलाए तो सिर्फ ताली मारने के लिए और लाइक करने के लिए, आज आज वो आदमी हार गया और तुम्हारी दोस्ती फिर से जीत गई। क्या समझे? आई चला, मामा आहे मामा. आलो मंडळी, आलो. शेवटी सगळे मिळून मला ढकललंच तुम्ही या व्हिडिओ बनवण्यासाठी. असो, पण आता मी आलो आहे, तर आता मजा करूयात. समजून घेऊयात काय काय अफवा पसरवल्या आहेत कॉलेजमध्ये असताना. मामाला मामा कसा बनवला आहे हे आज तुम्हाला मी सांगणार आहे. मामाच्या नावावर काही पण खपवायचं हे पहिल्यापासूनच कॉलेजमध्ये असल्यापासूनच सगळ्या पोरांनी ठरवलेलं दिसतंय. मामाच्या नावावर एवढ्या अफवा पसरवल्या आहेत पोरांनी. मग ते कुठे म्हणजे काय वेड्या असो, किंवा दळवी आणि ज्ञानेश असो, किंवा काळी बेनी असो, या सगळ्या अफवा मामाच्या नावावर खपवल्या आहेत. मामा आणि इंटिग्रेशन ह्याच्यावर तर खूप मोठे मोठे किस्से आहेत. ह्यातलं काहीही खरं नाही आहे. आणि तुम्ही आपलं वाटून घेऊ नका की हे सगळं झालेल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या अफवा आहेत. तेव्हा सोशल मीडिया नव्हतं. जर का तेव्हा सोशल मीडिया असतं तर मामाच्या अफवा म्हणजे फार व्हायरल झाल्या असत्या. असो, पण मामाला मामा का बनवलं आहे हे जर का समजलं तुम्हाला, तर या माणसाला त्रास किती होतो आहे त्या मामा बनण्याचा हे पण तुम्हाला समजेल. काय सांगू तुम्हाला, तुमच्यामुळे माझं एवढं स्ट्रेस वाढलं आहे, माझं पोट वाढलं आहे. तुमची सगळ्यांची पापं माझ्या पोटात धरून बसलो आहे मी. माहिती नाही कधी बाहेर येणार आहेत ती, पण एक दिवशी नक्की बाहेर येतील. तेव्हा मग सगळ्यांना कळेल की मामा कसा होता. मामाला कधी कोणी सिरियसली घेतलं नाही. तर ऑफिसमध्ये सुद्धा माझा बॉस त्याच्यामुळे मला सिरियसली घेत नाही. घरी माझी बायको मला म्हणते की काय तुला सिरियसली घ्यायचं आहे. तर माझं आयुष्यच असं झालं आहे. त्यामुळे म्हटलं की जाऊ दे, आता नाहीच आहे सिरियस तर काय, असंच राहूयात आपण, अशीच मजा करूयात आणि असंच सगळ्यांबरोबर टाईमपास करूयात. आज कुठून सुरू करावं हे खरंच मला कळत नाही आहे. कॉलेजला आल्यापासनं ते कॉलेज संपेपर्यंत प्रत्येक क्षण माझ्यासमोर एकदम विविडली उभा आहे. म्हणजे असं मी बघू शकतो की काय चाललं आहे, काय नाही चाललं आहे, कोण काय चाललं आहे, कोण काय करतं आहे, ते माझ्यासमोर मला दिसते. पहिली ओळख झाली माझी ज्ञानेश ब्रह्मेबरोबर. ज्ञानेश ब्रह्मे माझा पहिला रूम पार्टनर होता. ज्ञानेशची माझी ओळख झाली मराठेच्या बंगल्यावर. मराठ्यांच्या बंगल्यावर आम्हाला एक रूम मिळाली. प्रसाद पेंडसे यांनी आम्हाला ती रूम दिली. समोरच संदीप आणि प्रसाद क्रमवंत राहत होते. आणि लिटरली एक गोठा होता, त्या गोठ्याला एका खोलीत कन्वर्ट केलं होतं, अशी आमची खोली होती. आज मी तुम्हाला 2 किस्से सांगणार आहे. पहिली म्हणजे माझी आणि ज्ञानेशची पहिली ओळख कशी झाली, आणि ज्ञानेश हा किती सरळ साधा गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहे हे मला कळलं ते या क्षणानंतर. पहिल्या दिवशी आम्ही घरी आलो. ज्ञानेश त्या दिवशी मला वाटतं 1 दिवसच झाला होता ज्ञानेशला सुद्धा येऊन. आणि दुसऱ्या दिवशी मी आलो तेव्हा त्या रूममध्ये गेलो, तो गोठा होता. मला तर खरं शॉक बसला की आपण शहरातनं एवढ्या खोलीतनं राहणारे आणि शहरात राहणारी मुलं, आणि एकदमच येऊन एकदम गोठ्यात तुम्हाला राहायला दिलं आहे. त्यामुळे तो एक शॉक होता. दुसरा क्षण मला आठवतो आहे की माझी आई प्रसाद पेंडसेनी ज्ञानेशबरोबर ओळख करून दिली की अरे हा ज्ञानेश ब्रह्मे, हा वसईला राहतो आणि हा पण आत्ताच आला आहे, ह्यानीसुद्धा डिप्लोमा केला आहे आणि हा तुझ्याबरोबर रूम शेअर करणार आहे. मी म्हटलं वा वा वा, चांगलं आहे. ज्ञानेश भेटला. जनरल आम्ही बसलो, गप्पा मारल्या, रूम साफ करायला घेतली आणि जनरल रूम साफ करता करता आम्ही बोलत होतो. रूमच्या बाहेर आमच्या टॉयलेट होती. टॉयलेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे गावातले टॉयलेट कशी होती, तशीच ती टॉयलेट. रूमच्या बाहेरच्या टॉयलेटमध्ये मी आधी जाऊन बघितलं
ह्याला म्हणलं इथे कसं काय करता येणार आहे आपल्याला हे सगळं. पण मग त्या दिवशी मग नव्हता माझ्याकडे. तो मग आणायचा होता, बाजारात होता. म्हणून मी ज्ञानेशला म्हटलं, अरे ज्ञानेश, तुझ्याकडे काय आहे का मग वगैरे, जरा दे ना, मला जरा जायचं आहे. तर ज्ञानेश म्हटलं, नाही रे, माझ्याकडे पण नाही आहे काही मग वगैरे. म्हटलं, अरे तू तर कालपासून आला आहेस, काय झालं काय? तो म्हटला, नाही नाही, मी काल इकडे रूममध्ये नव्हतो, मी त्या मराठ्यांच्या तिथेच राहिलो होतो रात्री. अच्छा. म्हणलं, काय मग कसं तिकडे वरती टॉयलेट होती का? तो म्हणला, अरे नाही ना, तिकडे वरती टॉयलेट नव्हती. रात्री माझा एवढा किती मोठा प्रॉब्लेम झाला माहिती आहे. म्हणलं, काय काय झालं, काय प्रॉब्लेम काय झालं? तो म्हणला, नाही रे, रात्री खूप अंधार होता आणि मी भरपूर पाणी प्यायलो होतो. जेवल्यानंतर त्या मराठी आजींनी मला जेवायला दिलं आणि मी जेवलो. आणि रात्रीवरती त्यांनी माडीवर मला झोपायला दिली जागा. एक खाट दिली होती, तिथे मी झोपलो होतो. आणि रात्री मला जोराची आली ना, आणि अंधार होता. मग मला कुठं जायचं, काय जायचं, मी इतक्या वेळ तडफडत होतो. इथं मला वेळ नव्हता, मला म्हणजे जोराची लागली होती. म्हटलं, आता काय करू काय करू. शेवटी मला आठवलं की माझ्याकडे एक तांब्या होता. आणि मग त्यांनी त्या तांब्याकडे बोट दाखवलं. मी मनातल्या मनात म्हणलं की अरे खरंच हा मुलगा कसा आहे, आता आपल्याला समजलं ना. हा बिचारा खरंच गरीब आणि मन मोकळ्या स्वभावाचा पोरगा आहे. आणि अशा या ज्ञानेशबरोबर माझी ओळख झाली. त्यानंतर त्या रूममध्ये तो तांब्या मग म्हणूनच वापरला आम्ही. ही पहिली गोष्ट. आवडली ना? क्या समझे? आई. आता दुसरी गोष्ट. आता आज विषय ज्ञानेश घेतला आहे, तर ज्ञानेशबद्दलच थोडंसं अजून बोलूयात आणि बघूयात काय काय मजा झाली आमची. ज्ञानेशबरोबर मी 1 वर्ष रूम पार्टनर होतो. त्यानंतर 3rd इयरला असताना आम्ही गोरेगावाच्या बाहेर आणि भिलारे वस्ती आणि गोरेगावाच्या मध्ये एक MSEBचं काय म्हणतात त्याला, पॉवर स्टेशन होतं. त्याच्या समोर एक शेठ गुरुजी म्हणून राहायचे. त्या शेठ गुरुजींच्या इथे आम्हाला रूम मिळाली. आणि 2nd इयरच्या शेवटी मी नितीनला म्हटलं होतं की अरे नितीन, चल आता आपण बरोबर राहूयात. तू कुठे तिकडं मागे राहतोयस ते किवलेकर सर आणि यांच्याबरोबर, चल आपण एकत्र राहूयात. नितीनने म्हटलं की ठीक आहे, राहूयात, आपण एकत्र राहूयात, काय प्रॉब्लेम नाही म्हणून. आता मराठ्यांची रूम फारच छोटी होती. तिथे मी आणि ज्ञानेश कसं तरी राहत होतो. आणि तिथे खरंच जागा नव्हती, म्हणजे 2 जणं कशी तरी मावतील अशी ती जागा होती. एक छोटीशी खोली होती, 10 बाय 10ची पण नसेल मला वाटतं. त्याच्यात कोपऱ्यात एक मोरी होती आणि जनरल एक पिवळा दिवा असायचा मला वाटतं रूममध्ये. अर्थात रूममध्ये काय फारसा आम्ही वेळ घातला म्हणजे घालवला नाही, पण फक्त झोपण्यासाठी वगैरे आम्ही जायचो. बाकी सगळं नाश्ता, जेवण हे सगळं बाहेरच असायचं. आणि कॉलेजला तर जायचोच 2nd इयरमध्ये. 3rd इयर आणि 4th इयरमध्ये थोडं कमी झालं, पण 2nd इयरला आम्ही कॉलेजला जायचो. तर 3rd इयरची ही गोष्ट आहे. आणि कॉलेजला असताना असा नियम होता आमचा, म्हणजे असं काय आम्ही लिहून वगैरे ठेवलं नव्हतं, पण नियम असा होता की रूम साफ करायची असेल किंवा कुठलीही कामं करायची असतील तर ती विकेंडला करायची नाहीत, म्हणजे सुट्टीच्या दिवशी करायची नाही. ती कॉलेज बुडवूनच करायची. हा असा आमचा नियम होता. तर एक दिवशी दुपारची वेळ होती, आम्ही कॉलेजला होतो. मी आणि नितीन, लेक्चर झालं होतं का एक लेक्चर नव्हतं मला वाटतं. तर आम्हाला मधूनच काय करंट आला कुठून काय माहिती नाही. नितीला मी म्हटलं, नाही निती चल यार, जाऊ आपली रूम साफ करायची, साली बरेच दिवस झाले साफ नाही केली, खूप कचरा झाला आहे. नितीनला पण वाटत होतं बरेच दिवसापासून की अरे काय आहे, रूममध्ये कचरा झाला आहे, जाऊयात साफ करूयात. पण आता दुपारच्या वेळेला बस नव्हती, काय नव्हती, मग करायचं काय. मग काय म्हणलं, अरे ज्ञानेशकडे आहे ना सायकल, घेऊ ज्ञानेशची सायकल आणि जाऊया. म्हणलं चांगली आयडिया आहे. ज्ञानेशला गाठलं. ज्ञानेशला म्हणलं, ज्ञानेश चावी दे यार, तू संध्याकाळी बसनी ये, हे घे 2 रुपये 5 रुपये जे काय होते ते, म्हटलं तू बसनी ये
आम्हाला जाऊ दे, आम्हाला रूम साफ करायची. ज्ञानेशनी पण आपल्या बिचाऱ्यांनी दिली चावी. तो म्हणलं हे घ्या चावी, माझं सामान दे, माझं नीट सगळं व्यवस्थित ठेवा. म्हणलं हो ज्ञानेश, रूम साफ करायला चाललो आहे, सगळं सामान अगदी नीटच ठेवणार आहे. करून आम्ही दुपारच्या उन्हात सायकल मारत मारत रूमवर आलो. रूमवर भयंकर कचरा होता. म्हणजे आम्ही, मला वाटतं एखाद महिना तरी झाला असेल झाडू बिडू मारला. म्हणजे झाडू आमच्याकडे होता, असाच तो नवीन झाडू कोपऱ्यात ठेवला होता. आम्ही रोज बघायचो त्याच्याकडे, आम्ही वापरायचो नाही जास्त. पण म्हणलं चला आज झाडू मारून घेऊया. म्हणून मग आम्ही सगळी रूम साफ केली, सगळी पुस्तकं वगैरे लावली, अभ्यास करायची जागा वेगळी केली. आणि आमच्या गाद्या होत्या त्या सगळ्या गाद्या उचलल्या. आणि गाद्यांच्याच मागच्या बाजूला आमच्या बॅग्स असायच्या. तिथे काही कपाट बिपाट असं काही नव्हतं. त्यामुळे त्या बॅग्समध्ये आमचं सामान असायचं. आणि हँडबॅग असायच्या, सूटकेस असायच्या, 2-3 जे काय आहे ते. तर आम्ही रूम साफ करायला घेतली, गादी विदी काढली, बाहेर जाऊन गादी झटकली. आणि पुस्तकं वगैरे ठेवून झाल्यानंतर म्हणलं आता सगळं आपल्या बॅग्स वगैरे पण जरा व्यवस्थित लावून ठेवू. चला बॅगा लावून घेऊ. नितीननी पण इमानदारीत बॅग लावायला घेतली. बॅग लावता लावता मधूनच आवाज आला, काहीतरी टांग करून असा आवाज आला. मी नित्याकडे म्हणलं अरे नितीन काय त्यातला अरे आवाज आला आहे. तिने म्हणलं नाही रे काय नाही. म्हणून मी आपलं जनरल ज्ञानेशच्या बॅग हलवत होतो. ते बॅग हलवत परत बॅग हलवली, त्याच्यातनं परत टांग आवाज आला. आईला म्हणलं काय डब्यात काहीतरी आणलं आहे वाटतं ज्ञानेशनी. म्हणून आम्ही बघितलं तर ज्ञानेश जस्ट त्या विकेंडला मला वाटतं घरी जाऊन आला होता. तर एवढा मोठा एक स्टीलचा डबा होता. त्या स्टीलच्या डब्यामध्ये ज्ञानेशनी डिंकाचे लाडू आणले होते. मी नित्याकडे बघितलं. म्हणलं नित्या तुला सांगितलं होतं ज्ञानेशनी आणलेत डिंकाचे लाडू? नाही रे, मला नाही सांगितलं काय. म्हणलं मलाही नाही काय सांगितलं यांनी डिंकाचे लाडू आणलेत. भेंडी आपल्याला सांगत नाही काय हा लाडू आणलेत म्हणून. बरं ठीक आहे, घे रे नित्या 2-4 लाडू घे. नित्याने 1-2 लाडू घेतले, मी 1-2 लाडू घेतले. आणि आम्ही रूम वगैरे व्यवस्थित आवरून झाल्यानंतर व्यवस्थित डबा परत त्या बॅगेत ठेवून दिला. ही त्या दिवशीची गोष्ट. त्यानंतर एका आठवड्यात मला वाटतं त्या डब्यातले अर्ध्यापेक्षा जास्त लाडू मी आणि नितीननी खाल्ले असतील. ज्ञानेश जेव्हा रूममध्ये नव्हता किंवा ज्ञानेश कॉलेजला गेला होता, ज्ञानेश जेवायला गेला आहे, कुठेही गेलं की आम्ही आपल्या त्याच्यातने लाडू काढायचो आणि घेऊन खायचो. लाडू खाल्ले झालं एवढंच नाही, आम्ही एकमेकांकडे बघून एवढं हसायचो आणि म्हणायचं व ज्ञानेश इतका हलकट आहे की त्यांनी लाडू आणलेत, आपण लाडू खातोय त्याला माहिती आहे, लाडू कमी होत आहेत, पण तरी तो आपल्याला काय विचारत नाही. कारण त्याला माहिती आहे की मी यांना सांगितलं नाही, मला जाम शिव्या देणार आहेत की मी लाडू आणलेत पण तुम्हाला मी सांगितलं नाही म्हणून. मग एक दिवशी लाडू संपले तर आता म्हटलं आता काहीतरी आपण अजून करायला पाहिजे. म्हणून ते लाडू संपलेल्या डब्यांमध्ये आम्ही दगडं भरून ठेवली आणि लाडूच्या ऐवजी त्याच्यात दगडं होती आणि परत व्यवस्थित झाकण बिकण लावून त्याच्यावर ठेवून दिली. मग ज्ञानेश आला आणि आम्ही थांबलो होतो त्याच्यासाठी की हा साला कधी विचारेल आपल्याला आणि आपण कधी याला धरून बोलणार की साले तू आम्हाला सांगितलं नाहीस म्हणून. शेवटी ज्ञानेश एक दिवशी म्हणाला, अरे तुम्ही कसे आहात रे, लाडू पण खाता आणि त्याच्यात दगडं पण भरून ठेवता. त्या दिवशी जे ज्ञानेशला आम्ही झापलाय की ज्ञानेश तुला कळत नाही आपण रूम पार्टनर आहोत, सगळं शेअर करायचं असतं, हे करायचं असतं, ते करायचं असतं. बिचाऱ्याचे लाडू खाल्ले ते खाल्लेच, वर त्याला एवढं बोलून आम्ही पाडलं. असे आम्ही त्याचे रूम पार्टनर होतो. पण त्याच ज्ञानेशला शेवटी आम्ही कसा घडवला आहे ते तुम्ही बघताय आज. आलं का लक्षात? त्यामुळे सिरियसली घ्या, मामाला सिरियसली घ्या. परत सांगतोय. चला पुढच्या वेळेस भेटूयात. क्या समझे? आई
कुठलंही कार्य सुरू करायचं असेल तर आपण गणपतीची आराधना करतो. तसंच वंतरलेल्या बाटूवर कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर आबा उर्फ योगेश रानडे ह्याच्याबद्दल 2 शब्द बोलल्याशिवाय तो कार्यक्रम नीट पार पडत नाही, नाही तर फालतूचं एडिटिंग होतं आणि अर्ध्या गोष्टी तो तुम्हाला कळू देत नाही. म्हणून हा विषय मी आज मांडतो आहे ह्याच्यासाठीच की आबा खुश हो बाबा तू, तुझ्यासाठी मी आज काहीतरी बोलणार आहे. आबा म्हणजे एकदम राजा माणूस, पण राजाच्या मागे कसे सगळे मंत्री बिंत्री असतात ना, तसंच त्या ह्या आबाला पण सगळे आवडतात. कायम सगळे लोक त्याच्या मागे लागायला पाहिजेत. असा हा आबा कॉलेजमध्ये असताना फार त्रास दिला त्यांनी आम्हाला आणि आम्ही त्यालासुद्धा. योग्या हा शहरातनं आला होता. योग्याचे आईवडिलांबद्दल काल अंदुनी सांगितलंच. खरंच देव माणसं आहेत ती. आणि म्हणजे एकदम योग्या असा काय म्हणतात त्याला, योग्याची पर्सनॅलिटी मोल्ड करण्यात जितका त्यांच्या आईबाबांचा वाटा आहे तसाच थोडासा वाटा, छोटा म्हणा काय ते उंदरा मांजराचा वाटा म्हणतात ना, तसा वाटा आमचासुद्धा आहे. आज मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे की योगेश मोठा माणूस आज झाला आहे, मोठा डायरेक्टर झाला आहे. त्यांनी मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. आज तो पॉलो ऑल्टोमध्ये, आधी फेसबुकमध्ये होता. पण ह्याच्या मागची घडणी जी आहे ना, घडणी ती कशी झाली हे एक छोटासा मी तुम्हाला किस्सा सांगणार आहे. त्याच्यातनं तुम्हाला अंदाज येईल की योगेश मोठा होण्याच्या मागे किती कष्ट घेतलेत आम्ही ह्याचा तुम्हाला अंदाज येईल. शेवटच्या वर्षाची गोष्ट आहे. आपण हॉस्टेलमध्ये होतो. मी, योग्या, नित्या, आम्ही सगळे जवळजवळच राहत होतो रूममध्ये. आणि मला वाटतं कुठला तरी अवघड विषय होता तो. वर्मा शिकवायचे काहीतरी थर्मोडायनॅमिक्स का काहीतरी होता. आणि आपले ते मधले युनिट टेस्ट असतात ना, तसलीच कसली तरी टेस्ट होती. तर योगेश अभ्यासात हुशार होता तसा, पण तरी त्याला खाज होती, अरे ह्याचं पण बघू जरा, याला किती येतं अभ्यास आणि आपल्याला कळेल आपल्याला येते की नाही अभ्यास. असा योग्य आला रूमवर एक दिवशी. मला म्हटलं, विक्रम तुला हे समजलं आहे का, हा विषय, हा हे प्रॉब्लेम्स येतात का तुला? मी म्हणलं यायला हा आपल्याला विचारतोय तर नाही कसं म्हणणार. म्हणलं हो अरे योग्य मला येते, काय तू बोलतोयस, किती सोपं आहे अरे, ते इझी एकदम, काय पाठ तर करायचं आहे. नाही 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 पाठ वगैरे सोड रे, तुला समजलं आहे का? म्हणलं योग्या मला समजलं आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे का, तुला शिकवायचं आहे का, तुला सांगायचं आहे का काही? योग्य म्हणलं हो हो मला पण समजून घ्यायचं आहे. मला अंदाज आला. म्हणलं हा योग्य आहे, हा उगाचच बघायला आला आहे की ह्याला किती येते आणि किती नाही येते. म्हणजे अजून 4 जणांना जाऊन सांगेल की ह्याला तर काही येत नाही, हा उगाचच काहीतरी हे ना फालतूपणा सांगतं. नाही नाही मला शिकव बाबा तू. म्हणलं योग्या तुला खरंच शिकायचं आहे ना, ये इकडे बस, कुठला प्रॉब्लेम आहे दाखव मला. योग्याने ते पुस्तक उघडलं. म्हणलं हा प्रॉब्लेम आहे. मी प्रॉब्लेमकडे बघितलं आणि योगाकडे बघितलं. अरे योग्य किती सोपं आहे हे, काय तुला येत नाही? काय योग्या यार तू मजा करतोस नुसती. योग्याने माझ्याकडे बघितलं. अरे तू समजवणार आहेस की नाही यार? म्हणलं समजवतो योग्या, शांत हो. योगा फार भडकू असायचा तेव्हा, अजूनही आहे पण जरा कमी झाले आता लग्न झाल्यानंतर, काय चॉईस नाही ना. तर आला योग्या. मग मी बघितलं पुस्तकाकडे आणि तो प्रॉब्लेम आहे तसाच्या तसा मी योग्याला हळू वाचून दाखवला. असा प्रॉब्लेम हे तसंच्या तसं मी योग्याला वाचून दाखवलं आणि मग योग्याकडे बघितलं. योग्या समजलं आहे ना तुला? योग्याचं तोंड माहिती आहे ना कसं होतं. असं करून योग्याने बघितलं. तुला काही येत नाही याचा अर्थ. अरे योग्या मी म्हटलं तुला दाखवलं, तुला समजवलं मी सगळं यार. ह्याला काय समजवणं म्हणतात का? मला नाही कळलंय. म्हणलं योग्य अरे काय कळायला कशाला पाहिजे, तुला माहिती ना प्रॉब्लेम येणार आहे परीक्षेत, पाठ कर, संपला विषय. नाही नाही मला ते समजून घ्यायचं. मी म्हणलं यायला आता काय खरं नाही. पुस्तक बंद केलं मी. पुस्तक बंद केलं आणि पहिलं पान उघडलं पुस्तकाचं. म्हणलं योग्य काय लिहिले वाच. त्या पुस्तकाची टायटल वाचली योग्याने, ॲप्लाइड थर्मोडायनॅमिक्स. म्हणलं योग्य ऑथर बघ कोण आहे. कोणतरी होता ऑथर, काय मला त्याचं नाव आठवत नाही. म्हणलं योग्या याच्या डिग्रीज बघ किती आहेत, यांनी काय केले बघ.
MS केले, PhD केले, हे केले, ते केले, 50 गोष्टी केले त्यांनी. आता त्यांनी लिहिले म्हणजे बरोबरच असणार ना ते. तुला कशाला समजायला पाहिजे ते? गप आपलं पाठ कर आणि पास हो, असा हा विषय. त्याच्यानंतर योग्या आमच्या रूमवर कधीही अभ्यासासाठी आला नाही. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की एखाद्या माणसाला घडवायचं कसं असेल, ते शिकायचं असेल तर हे असे किस्से तुम्ही ऐका. ह्याच्यानंतर योग्यानी स्वतःहूनच अभ्यास केला, कधी कोणावर अवलंबून राहिला नाही, आणि म्हणून तो आज एवढा मोठा माणूस झालाय. आलं का लक्षात? हे क्रेडिट जातं त्याच्या मित्रांकडे. त्यामुळे मजा करा आणि एन्जॉय करा. चला, बाय. क्या समझे?